हाय नमस्कार, मी जागृती. स्वागत आहे तुमचं माझ्या हॅपीनेस व्यू ब्लॉग चॅनल मध्ये. आज आपण खानदेशी खिचडी कशी बनवायची ते बघणार आहोत. तर मी त्यासाठी इथं कुकर ठेवलेला आहे. त्यामध्ये 3 पडी तेल टाकलेलं आहे. आपलं पोहे खायचे चम्मच घेतला तर 6 चम्मच तेल घ्या आणि कढीपत्ता घेतलेला आहे. कढीपत्ता मी इथं जास्त घेतलेला आहे. त्यानंतर मी इथं मोहरी घेणार आहे, त्याला राई पण म्हणतात. अर्धा चम्मच मोहरी घेतली आणि त्यानंतर अर्धा चम्मच जिरं घेतलंय आणि लसूण घ्यायचं आहे. लसूण मी बारीक ठेचून घेतलेला आहे. लसूण भरपूर घेतलेला आहे, तो मी लसूण इथं टाकते. त्यानंतर शेंगदाणे घेतले. शेंगदाणे बी आपल्या चवीनुसार घ्यायचे, जास्त कमी मी कमी घेतलेले तिथं. आणि सगळं एकत्र करून घ्यायचे चम्मचने. गॅस कमी ठेवलेला आहे मी. त्यानंतर इथं मी 3 कांदे कापलेले होते मोठे, ते टाकलेले आहेत. 3 कांदे टाकून ते परत एकत्र करून घ्यायचे. नंतर मग मी ते बटाटे घेतलेले आहेत. 1 बटाटा घेतलेला आहे. बटाटा पण त्यानंतर टाकून घेतलेला आहे. बटाटा पण पूर्ण व्यवस्थित परतून घेतल्यावर मी इथं 1 चिमूटभर हिंग घेतलेला आहे, तो हिंग टाकते. हिंग टाकल्यावर पण परत एक परतून घेतलेलं आहे. हिंग जर आधी टाकला आपण तर तेलात हे होऊन जातो तो, त्यामुळे मी बटाटे शिजल्यावर टाकलेला आहे. आणि इथं डाळ तांदूळ घेतलेला आहे. मोठा कप भर तांदूळ घेतलेला आहे. लहान कप भर डाळ घेतलेली आहे. म्हणजे 1 कप तांदूळ तर अर्धा कप डाळ घेतलेली आहे. आणि त्याला स्वच्छ धुवून घेते मी. इकडे तर टमाटे टाकून दिले मी. परत टमाटे पूर्ण भाजल्यावरच टाकायचे, म्हणजे टमाट्याचे जे पाणी सुटतं ते बटाटे वगैरे जे राहतं ना त्याला मिक्स होऊन जातं. त्यासाठी पूर्ण कांदे बटाटे भाजल्यावर मग टमाटे टाकायचे. त्यानंतर मी इथं घेतलेलं आहे लाल तिखट 1 चम्मच, गरम मसाला 1 चम्मच आणि 1.5 चम्मच मी इथं धना पावडर घेतलेलं आहे. आणि हळद अर्धा चम्मच घेतलेली आहे. असं मी इथं सगळं काढून घेतलेलं आहे. आपलं पोहे खायचे चम्मच तोच यूज केलेला आहे मी. लाल तिखट कमी जास्त करू शकता तुम्ही तुमच्या चवीनुसार. हे बघा, दुसरं काहीच नाही घेतलेलं आहे मी. काही लोक खडे मसाले पण टाकतात, पण मी खडे मसाले वापरत नाही, कारण की खडे मसाले टाकल्याने ती चव सगळी हे होऊन जाते. त्यामुळे मी इथं हे बघा सगळं एकत्र करून टाकून घेतलेलं आहे. आणि आता पूर्ण मी तळून घेते. टमाटे टाकल्यावर लगेच मी चटणी वगैरे असं टाकून घेते. आणि डाळ तांदूळ पण धुतलेला होता तो पण आता लगेच टाकून घेते. ते सगळं टाकल्यावर मग एकत्र करून घ्यायचं. माझे असेच रेसिपीचे किंवा ब्लॉगचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असाल तर छान छान कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला दररोज व्हिडिओ दिसतील. आणि वेगवेगळे व्हिडिओ तुम्ही पण मला शेअर करा की मी कुठले व्हिडिओ तुम्हाला देऊ. त्यानंतर मी इथं पाणी टाकते. 1.5 कप तांदूळ घेतलेला आहे मी. त्यासाठी इथं 1.5 कप तांदूळसाठी आपण इथं 3 कप पाणी वापरूया. म्हणजे 3 कप पाणी घेतलं तर खिचडी व्यवस्थित शिजते. बघू शकतो तुम्ही. मी त्यासाठी इथं 3 कप पाणी घेतलेलं आहे. तुमच्याकडे जर तुम्ही वाटीनुसार त्याच्यानुसार घेणार तर माप तसंच काढा. 1 वाटी तांदूळ घेतला तर अर्धी वाटी डाळ घ्या आणि 3 वाटी पाणी घ्या. बाकी चम्मचच्या याच्यानुसार तुम्ही चवीनुसार ते तिखट वगैरे टाकू शकता. हे बघा मी इथं सगळं असं एकत्र करून घेतलेलं आहे. तर 3 कप पाणी व्यवस्थित येतं त्याला. आणि त्यानंतर मी थोडं उकळू दिलेलं आहे. उकड काढून घेतलेली. हे बघा, बघू शकता कलर पण व्यवस्थित आलेला आहे त्याला. आणि असं उकड काढल्यानंतर मग मी इथं मीठ टाकून घेते. अर्धा चम्मच मीठ घेते. मीठ कधी एका
चम्मचने टाकायचे आणि 2 वेळा मीठ टाकायचं, 1 वेळा टाकायचं नसतं, म्हणून मी इथं 2 वेळा वापरलेलं आहे. आणि त्यानंतर मी इथं कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. कोथिंबीर टाकल्यावर एकत्र करून घ्यायचे पूर्ण. त्यानंतर मग कुकर लावून घेतलेला आहे आणि मी इथं 4 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. तुमच्या कुकरला किती शिट्ट्या लागतात त्याच्यावर तुम्ही बघा. काही कुकरला 6-7 शिट्ट्याने पण शिजते आणि काही कुकर मग 2 शिट्टीने पण शिजते. त्यासाठी मी तर 4 शिट्टी काढून घेतलेली आहे. आणि बघा तुम्ही, त्याच्यासोबत मी पापड पण तळून घेतलेले आहेत. पापड आणि खिचडी खूप छान लागते. तर बघू शकता तुम्ही कुकर मध्येच हे बघा, खूप छान झालेली खिचडी. मी आता तिला ताटात काढून घेते. हे बघा, म्हणजे पातळ पण नाहीये आणि हे पण नाही. त्यासाठी त्याच्यासोबत मी पापड घेतलेले, लोणचं घेतलेलं आहे आणि कांदा घ्या. खूप छान लागते. माझे असेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. चला मग आता पुढच्या व्हिडिओला भेटूया. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद.